आष्टीतील हत्याकांड मानवतेला काळीमा फासणारा असल्याचं दीपक केदार यांनी म्हटलंय। आष्टीतील हत्याकांड सुनियोजित असल्याचं दीपक केदार यांनी सांगितलं। गृहमंत्र्यांनी तात्काळ आष्टीतील प्रकरणाची दखल घ्यावी असंही केदार यांनी म्हटलंय। आष्टीतील आकाश बनसोडे हत्याकांड मानवतेला काळिंबा फासणारा हत्याकांड आहे। गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी। अतिशय क्रूरपणे आकाश बनसोडेला मारहाण झालेली आहे आणि सुनियोजित कट करून त्याला बोलून डांबून मारण्यात आलेलं आहे। पोलिसांनी कसलेही यामध्ये षडयंत्र करू नये। आकाश बनसोडेला एकाच कुटुंबातील 5 ते 6 जणांनी मारलेलं आहे, परंतु त्याच्यात फक्त भाऊसाहेब क्षीरसागर यालाच आरोपी केलेला आहे आणि त्याला अटक केलेलं आहे। मलमपट्टी करण्याचं काम करू नये। संपूर्ण कुटुंब आष्टीतील हत्याकांड मानवतेला काळीमा फासणारा असल्याचं दीपक केदार यांनी म्हटलंय। आष्टीतील हत्याकांड सुनियोजित असल्याचं दीपक केदार यांनी सांगितलं। गृहमंत्र्यांनी तात्काळ आष्टीतील प्रकरणाची दखल घ्यावी असंही केदार यांनी म्हटलंय। आष्टीतील आकाश बनसोडे हत्याकांड मानवतेला काळिंबा फासणारा हत्याकांड आहे। गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी। अतिशय क्रूरपणे आकाश बनसोडेला मारहाण झालेली आहे आणि सुनियोजित कट करून त्याला बोलून डांबून मारण्यात आलेलं आहे। पोलिसांनी कसलेही यामध्ये षडयंत्र करू नये। आकाश बनसोडेला एकाच कुटुंबातील 5 ते 6 जणांनी मारलेलं आहे, परंतु त्याच्यात फक्त भाऊसाहेब क्षीरसागर यालाच आरोपी केलेला आहे आणि त्याला अटक केलेलं आहे। मलमपट्टी करण्याचं काम करू नये। संपूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी आरोपी करण्यात यावं।